तुमच्यावरती विरोधक आरोप करतात की विना घालून कोणी आमदार होत नाही. नाही, विना घालून आमदार होण्याचा प्रश्न नाही. मी मुळात संत तुकाराम महाराजांच्या वारसा घेऊन निघालेला एक वारकरी आहे. ज्याला कुणाला महाराष्ट्राची टेहळणी करायची असेल, ज्याला कुणाला महाराष्ट्राची पाहणी करायची असेल, त्याला संत श्रेष्ठ तुकाराम नावाच्या बुरुजावर जावं लागेल. कारण संत तुकाराम हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक बुरुज आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव आणि एकनाथ आणि संतांची नामावली कळली पाहिजे. ही काही राजकारणाचा विषय नाही आहे. जे काही महाराष्ट्रातलं वारकरी किंवा जो संप्रदाय किंवा संतांचं जे कार्य आहे तो विषय राजकारणाच्या पलीकडला आहे. त्यांनी महाराष्ट्र घडवलेला आहे, त्यांनी अध्यात्म घडवलेला आहे, नैतिक पातळी केलेली आहे. जो कोणी संतांना मानतो तो नैतिकता धरून चालतोय. यांना नैतिकता हा प्रकार नाही आहे. यांना नैतिकता म्हणजे कशासोबत खातात हेच समजत नाही. संत यांना कळलेत का हा प्रश्न आहे. मी जेव्हा विना घेतला किंवा मी संतांच्या संदर्भात आम्ही काही दिंड्या वगैरे केल्या, यांनी सुद्धा त्याची कॉपी केलेली आहे. कॉपी करून काही होत नाही, त्याला ओरिजिनल असावं लागतं. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हानोकाठी, या संतांचा जो काही पंथ घेऊन मी चाललेलो आहे. त्याच्यामुळं संत संप्रदाय पहिले शिका. संतांनी काय शिकवलंय हे पहिलं शिका, हे त्यांना सांगा आणि नंतर त्याच्यावर कॉमेंट करा.